हल्ली खूप साऱ्या जणांना तापाने ग्रासलेला आहे, लहान मुलापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत. डेंग्यू, टायफॉइड आणि व्हायरल असे वेगवेगळ्या प्रकारचे ताप सर्वांनाच आजूबाजूला सर्वत्रच दिसत आहेत. तर आज आपण ह्याच तापाबद्दल थोडंसं बेसिक गोष्टी आपण जाणून घेऊया. पण हा ताप येतो का हे आपण आधी बघूया. की ताप येणं हे कोणताही आजार नसून हे एखाद्या आजाराचं लक्षण असतं, की जेणेकरून जेव्हा आपल्या शरीरामध्ये कसल्याही प्रकारचं इन्फेक्शन होतं किंवा शरीराला काही प्रॉब्लेम होतो, तेव्हा त्याच्याशी फाईट करण्यासाठी बॉडी जो इम्युनिटीचा रिस्पॉन्स देतो, तेव्हा आपल्या शरीराचं तापमान हे वाढलं जातं. तापमान वाढल्यामुळे जे व्हायरस किंवा बॅक्टेरिया जे बॉडीमध्ये आलेले असतात त्यांच्यासाठी हे आपल्या बॉडीचं टेम्परेचर अयोग्य होतं आणि ते लवकर तिथून निघून जाण्यासाठी किंवा मरण्यासाठी उपयुक्त होतं. त्यामुळेच आपल्याला ताप येतो आणि ताप हे आपल्या बॉडीचा इम्युनिटी रिस्पॉन्स आहे. आता आपण तापाचे विविध प्रकार समजून घेऊया. एक असतं व्हायरल फिवर, म्हणजे वेगवेगळ्या व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारा फिवर. त्यानंतर आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन, जेव्हा एखाद्या प्रकारचा बॅक्टेरिया जीवाणू आपल्या शरीरामध्ये जातो त्यामुळे जेव्हा ताप येतो. त्यानंतर पुढील प्रकार आहे की ॲलर्जी फिवर, की एखाद्या एक प्रकारच्या ॲलर्जीमुळे शरीराचं तापमान वाढतं, त्यावेळी सुद्धा आपल्याला थोडा ताप आल्यासारखं वाटतं, त्याला आपण ॲलर्जिक फिवर असं म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा इन्फ्लेमेटरी फिवर, म्हणजे ऑटोइम्युन डिसीज असतात काही, जसं की रुमॅटॉइड आर्थरायटिस किंवा इतर काही, त्यामुळे शरीराचं तापमान वाढलं जातं. तर यातील सगळ्यात कॉमनली आढळणारा आणि सगळ्यात जास्त वेळा होणारा ताप म्हणजे व्हायरल फिवर. तर जेव्हा व्हायरलमध्ये बऱ्याच वेळा जनरल बॉडी सिम्पटम्स हे जास्त असतात, अंग दुखणे, डोकं दुखणे असे सिम्पटम असतात. शिवाय त्यासोबतच सर्दी असते, खोकला येतो, घसा दुखतो, हे सगळे सिम्पटम त्यासोबत असतात व्हायरल फिवरमध्ये.